नागपुर आरटीओ द्वारा शुरू की गई फेसलेस लर्निंग लाइसेंस प्रणाली नागरिकों के लिए एक बड़ी सुविधा बनकर सामने आई है। इसमें आवेदक घर बैठे ऑनलाइन टेस्ट देकर आसानी से लर्निंग लाइसेंस प्राप्त कर सकते हैं, लेकिन कुछ एजेंटों द्वारा इस प्रणाली का दुरुपयोग कर दूसरों के बदले परीक्षा देने और वेबसाइट हैक करने की जानकारी सामने आई थी। आरटीओ ने त्वरित कार्रवाई करते हुए 3 लोगों के लर्निंग लाइसेंस रद्द कर सीतामढ़ी थाने में शिकायत दर्ज की है। माझं नाव संतोष कुमार काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर। सर, आम्हाला फेसलेस लर्निंग लायसन्स याबद्दल थोडी माहिती द्या की ते कधी चालू झालं होतं, कसं चालू झालं होतं, याची सुरुवात कधीपासून झाली? याच्या अगोदर लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्र कार्यालयामध्ये घेऊन येऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर सर्व कागदपत्र कार्यालयामध्ये हजर करावी लागत होती। मधल्या काळामध्ये सारथी या वेबसाईटवरती आधार बेस लर्निंग लायसन्स आपण करू शकता। याच्यासाठी हे फेसलेस लर्निंग लायसन्सची सुविधा उपलब्ध केलेली आहे। याच्यामध्ये जे कॅन्डिडेट फेसलेससाठी अप्लाय करतात तर त्यांना आधार बेस OTP येतो आणि त्या बेसिसवरती त्यांना एक्झाम देण्याची त्यांच्या मोबाईलवरून असेल किंवा त्या घरच्या सिस्टीमवरून परीक्षा देण्याची मुभा असते। सर, OTP किंवा आधार लिंकिंगपेक्षा ही सुविधा किती सुरक्षित आहे लोकांसाठी? आता NIC-ने ज्यावेळेस ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे तर त्या याच्यामध्ये जसजशी डेव्हलपमेंट होत आहे त्या पद्धतीनं ते त्याची सिक्युरिटी वाढवत आहे। आणि सर, ही जी योजना आहे, ही जी प्रणाली आहे ती ग्रामीण लोकांसाठी किती युजफुल राहील? जे आता स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या हातात आलेलाच आहे, त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी ती सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचा लोक उपयोग करतात असं आढळून आलेलं आहे। सर, आम्हाला माहिती होतं की 3 लोकांचे फेसलेस हे लर्निंग लायसन्स रद्द करण्यात आले, ही खरी गोष्ट आहे का? होय, आता 3 लोकांचं असं निदर्शनास आलं की त्यांनी काही माल फंक्शन करून स्वतः टेस्ट न देता दुसऱ्या कुणाकडून टेस्ट दिली। तर या बेसिसवरती 3 लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत। त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची माहिती जी आहे ही NIC जी ही सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप करते त्यांना कळवण्यात आलेली आहे। आणि काही कारवाई झाली आहे का त्या एजंट्सवरती ज्यांनी हे टेस्ट दिले होते? आता याच्याबद्दल सर्वप्रथम RTO ऑफिसला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेली आहे। त्याच्या अनुषंगानं पोलीस चौकशी करतील आणि त्याच्यानंतरच ती कारवाई होईल।